उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय पाटलाचे कान टोचले. पुन्हा असे प्रकार व्हायला नकोत. लोकप्रतिनिधींनी बोलताना भान ठेवायला हवं. शिंदेंकडून समज सूत्रांची माहिती. संजय दिना पाटलाच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा. मगरूर नेत्यांना समज द्या, फडणवीसांची नाराजी. संजय पाटलाचे एका व्यक्तीसोबतचे फोटो दाखवत संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप. फोटोतील व्यक्ती 10 कोटी चोरी प्रकरणात फरार आहे का? संजय पाटलाची अपघातग्रस्त गाडी कोणाच्या नावावर आहे? देशपांडेंचा सवाल. एकनाथ शिंदे एक दिवस मुख्यमंत्री फडणवीसांनाही फोडू शकतात. फडणवीसांनी ऑपरेशन टायगर पासून सावध राहावं, संजय राऊतांचा टोला. मालाडमधील जैन समाज बांधवांकडून राज ठाकरेंची भेट. राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका. आमची डोकी भडकली तर केवढं होईल? राज ठाकरेंचा इशारा. तुम्ही पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करत आहात. व्यापारी लोक आहात तर व्यापार करा आणि शांत जगा. जैन समाजाच्या शिष्टमंडळाला राज ठाकरेंचा इशारा. महापौर ऋतू तावडेंसमोर मॅनहोलमध्ये पडलेल्या मुकादमाची चौकशी होणार. मुकादम मुद्दाम मॅनहोलमध्ये पडल्याचा संशय. ऋतू तावडेंकडून चौकशीचे आदेश. केंद्र सरकारनं कमर्शियल एलपीजी सिलेंडरवरचे सर्व निर्बंध हटवले. गॅस पुरवठा पूर्ववत होणार. हॉटेल व्यावसायिक आणि उद्योगांना मोठा दिलासा. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुलगी दोषी आढळल्यास तिलाही त्याच ठिकाणावरून फेकून द्या. आरोपी सियाच्या आईची प्रतिक्रिया. आषाढी वारी निमित्तानं वारकऱ्यांसाठी यंदा 54 विशेष रेल्वे गाड्या. वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून नियोजन. नागपूर, अमरावती, लातूर, कोल्हापूर, पुणे मार्गावर विशेष शुल्कासह गाड्या धावणार. नागपुरात 50हून अधिक पानटपरी आणि दुकानांवरती एफडीएचे छापे. खर्रा बनवण्याचं साहित्य आणि सुगंधी तंबाखू जप्त. गुन्हा दाखल, मकोका लागण्याची शक्यता. भंडारा शहरालगतच्या नाल्यामध्ये औषधांचा मोठा साठा आढळला. एफडीएच्या कारवाईमुळे औषधं फेकल्याची शंका. रासायनिक औषधं पाण्यात मिसळल्यास आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता. लस, अँटीबायोटिक्स आणि कॅन्सरच्या औषधांवर आता क्यूआर कोड अनिवार्य. केंद्र सरकारकडून औषधांची ट्रॅकिंग यंत्रणा अधिक व्यापक. बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या विक्रीला आळा बसणार. 1 जुलैपासून पासपोर्ट महागणार. केंद्र सरकारकडून शुल्कात मोठी वाढ. सामान्य पासपोर्टसाठी आता 2,500 तर तात्काळ श्रेणीतील पासपोर्टसाठी 5,000 रुपये मोजावे लागणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. सेशल्स देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला मोदी विशेष अतिथी. 27 ते 29 जून दरम्यान दौरा.